मित्रांनो, आरटीए ॲडमिशनसाठी महाराष्ट्रातील संपूर्ण पालक हे वेटिंगवरती आहेत मित्रांनो, की आरटीए ॲडमिशन केव्हा चालू होईल. हे भरपूर जण कन्फ्युजनमध्ये आहेत, त्यांना माहिती नाहीये की केव्हा चालू होईल. तर आपण आरटीए पोर्टलवरती जाऊन पाहूयात की आरटीए ॲडमिशन हे केव्हा चालू होऊ शकतं. तर सर्वात पहिलं पोर्टलवरती आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. यामध्ये मित्रांनो आपल्याला ते पाहण्यासाठी आरटीए ॲडमिशन चालू होईल का हे पाहण्यासाठी इथे जे ॲडमिशन शेड्यूलचं जे ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता. या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ॲडमिशन शेड्यूलला क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे अकॅडमिक इयरवरती तेच ठेवायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन राऊंडवरती क्लिक करायचं आहे. इथे फर्स्ट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सिलेक्शन लिस्टवरती क्लिक करून रेग्युलर सिलेक्शन हे करून घ्यायचं आहे. हे केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे. तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो, आरटीए ॲडमिशनसाठी शाळेचं रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन हे 18 मार्च 2024 पर्यंत होतं, पण ती तारीख आता वाढवण्यात आलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकताय 2 मध्ये 22/3/2024 म्हणजेच 22 मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की आरटीए 18 मार्चच्या नंतर 3-4 दिवस वाढवू शकतात. तर हे 22 तारखेपर्यंत शाळेचं रजिस्ट्रेशन हे वाढवण्यात आलेलं आहे मित्रांनो. ही 22 तारीख संपल्याच्या नंतर मित्रांनो आरटीएचे ॲडमिशन हे चालू होणार आहेत मित्रांनो तुमच्या मनामध्ये जी शंका होती की आरटीए ॲडमिशन केव्हा चालू होईल, या शंकेचं निराकरण तुम्ही इथे पाहू शकताय. शाळेचं रजिस्ट्रेशन अजून 22 तारखेपर्यंत चालणार आहे आणि 22 तारखेचं रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्याच्या नंतर मित्रांनो आरटीए ॲडमिशन हे चालू होणार आहेत मित्रांनो ही एक महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.